वेलकम टू एच के एज्युकेशन. माय नेम इज सचिन कुमार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक पेपरचा ॲनालिसिस घेणार आहोत. हा पेपर 10 जून 2019ला सकाळी 10 वाजेच्या शिफ्टमध्ये झालेला आहे आणि आलेल्या सर्व इंग्रजीच्या प्रश्नांचं आपण ॲनालिसिस करणार आहोत. या पेपरचं महत्त्व असं आहे की या पेपरमध्ये विचारलेले मॅक्सिमम क्वेश्चन्स हे व्होकॅब्लरीवर आधारित आहे आणि आगामी काळात TCS पॅटर्ननुसार होणाऱ्या परीक्षांमध्ये व्होकॅब्लरीवर जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि म्हणून आपल्याला व्होकॅब्लरीचे प्रश्न कशा पद्धतीने असतात हे देखील पाहणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे आज आपण या पेपरचं ॲनालिसिस करणार आहोत. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न आहे पिक द सिनोनिम फॉर द वर्ड ट्रँक्विल. आपल्याला ट्रँक्विल या शब्दाचा समान अर्थाचा शब्द विचारलेला आहे. पहिलं ऑप्शन आहे काम, दुसरं ऑप्शन आहे स्टॉर्मी, तिसरं ऑप्शन आहे क्रेझी आणि चौथं ऑप्शन आहे वाईल्ड. पहिलं जे ऑप्शन आहे काम याचा अर्थ होतो शांत, कूल. दुसरं जे ऑप्शन आहे स्टॉर्मी याचा अर्थ होतो वादळी. तिसरं जे ऑप्शन आहे क्रेझी याचा अर्थ होतो पागल आणि वाईल्ड या शब्दाचा अर्थ होतो जंगली. आता बघा या ठिकाणी सिनोनिम विचारलेला आहे, समान अर्थाचा शब्द विचारलेला आहे. शब्द दिलेला आहे आपल्याला ट्रँक्विल. ट्रँक्विल या शब्दाचा अर्थ होतो शांत. ट्रँक्विल या शब्दाचा अर्थ होतो शांत, ज्याला आपण कूल असं देखील म्हणतो, ज्याला आपण काम असं देखील म्हणतो, ज्याला आपण पॅसिफाईड असं देखील म्हणत असतो, ज्याला आपण काम, कूल किंवा पॅसिफाईड असं म्हणत असतो. समान अर्थाचा शब्द कोणता आहे? काम. सो ऑप्शन ए बरोबर होणार. स्टॉर्मी वादळी म्हणजे शांत होणार नाही, हा त्याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द होईल. क्रेझी म्हणजे पागल, त्याचा ट्रँक्विलचा सिनोनिम अँटोनिमशी काही संबंध नाही. वाईल्ड म्हणजे क्रूर किंवा जंगली. सो ऑप्शन डी देखील आपलं उत्तर होणार नाही, केवळ ऑप्शन ए आपलं उत्तर होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी ट्रँक्विल हा शब्द तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. ट्रँक्विल या शब्दाचा अर्थ होतो शांत, ज्याला आपण काम, कूल किंवा पॅसिफाईड असं म्हणत असतो. यानंतर पुढचा प्रश्न आहे. तत्पूर्वी आपला TCS पॅटर्ननुसार इंग्लिश ऑनलाईन कोर्स SK एज्युकेशन ॲपवर उपलब्ध आहे. या कोर्समध्ये तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही प्रकारचे लेक्चर्स आम्ही उपलब्ध करून देत असतो. रेकॉर्डेड लेक्चर्समध्ये संपूर्ण ग्रामर, नाउन, प्रोनाउन, एडजेक्टिव्ह, वर्ब, डिग्री, टेन्स, क्वेश्चन टॅग, डायरेक्ट, इनडायरेक्ट स्पीच, ॲक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस पासून सर्व महत्त्वाचे जे ग्रामरचे टॉपिक्स आहेत, चॅप्टर्स आहेत, ते आपण रेकॉर्डेड लेक्चर्समध्ये ऑलरेडी कव्हर करून दिलेले आहेत. ते तुम्ही केव्हाही जाऊन बघू शकतात. व्होकॅब्लरीचे सर्व लेक्चर्स उपलब्ध करून दिलेले आहे आणि विविध पेपरचं ॲनालिसिसचे रेकॉर्डेड लेक्चर्स ऑलरेडी उपलब्ध करून दिलेले आहेत. हे रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्ही केव्हाही आणि कितीही वेळेस बघू शकतात, कितीही वेळेस आपलं रिव्हिजन करू शकतात. आणि सोबतच जे लाईव्ह लेक्चर्स आपण प्रोव्हाइड करत आहोत, त्या लाईव्ह लेक्चर्समध्ये तुम्हाला पॅराजम्बलवर 400 प्रश्नांची प्रॅक्टिस करून घेणार, एरर डिटेक्शनवर 400 प्रश्नांची प्रॅक्टिस, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटवर 400 प्रश्नांची प्रॅक्टिस, क्लोज टेस्ट, कॉम्प्रिहेन्शन, मिसस्पेल्डवर आपल्याला 400 प्रश्नांची प्रॅक्टिस करून घेणार आहे. सफिक्स, सिनोनिम्स, अँटोनिम्स, इडियम्स अँड फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आणि सिंगल किंवा डबल फिलरची देखील आपण 300 ते 400 प्रश्नांची प्रॅक्टिस या संपूर्ण लाईव्ह सेशन्समध्ये प्रत्येक टॉपिकवर करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने रेकॉर्डेड प्लस लाईव्ह लेक्चर असलेला संपूर्ण परिपूर्ण इंग्लिश ऑनलाईन कोर्स TCS प्लस IBPS पॅटर्ननुसार आपल्या SK एज्युकेशन या ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहे. गुगल प्ले स्टोअरवरून तुम्ही हे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकतात, SK एज्युकेशन, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचं SK एज्युकेशन ॲप डाउनलोड करून हा कोर्स जो आहे तो जॉईन करू शकतात. अधिक माहितीसाठी खाली दिलेला 8975412189 या नंबरवर आपण कॉल करू शकता. यानंतर घेऊया आपला दुसरा प्रश्न. पिक द राईट मीनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स. एक सेंटेन्स आहे, त्या सेंटेन्समध्ये एक शब्द हायलाइट केलेला आहे, त्या शब्दाचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे. मग सेंटेन्स रीड करूया. देअर डॉक्ट्रिन अलाउज द यूज ऑफ व्हायलन्स. म्हणजे त्यांचा जो सिद्धांत आहे, त्यांचा सिद्धांत परवानगी देतो हिंसा करण्यासाठी. सो या ठिकाणी हा जो शब्द आहे डॉक्ट्रिन, हा डॉक्ट्रिन शब्द जो आहे हा हायलाइट केलेला आहे आणि डॉक्ट्रिन या शब्दाचा अर्थ होतो प्रिन्सिपल म्हणजे सिद्धांत. आता दोन प्रिन्सिपल शब्द आहेत बघा, प्रिन्सिपल, सिद्धांत. आपण आधी डॉक्ट्रिन हा शब्द लिहू. डॉक्ट्रिन याचा अर्थ होतो सिद्धांत, याचा अर्थ होतो सिद्धांत. आणि याच शब्दासाठी जर आपल्याला सिनोनिम बघायचा असेल तर तो असेल प्रिन्सिपल, तो असेल प्रिन्सिपल, जिथे PLE हा प्रिन्सिपल येणार आहे. हा प्रिन्सिपल म्हणजे काय? सिद्धांत. हा प्रिन्सिपल म्हणजे काय? सिद्धांत. आणि आणखी एक प्रिन्सिपल आहे, आणि आणखी एक प्रिन्सिपल आहे PRINCIPAL. याचे दोन अर्थ होतात.
एक म्हणजे मुख्य, एक म्हणजे मुख्य आणि दुसरं म्हणजे प्राचार्य. दुसरं म्हणजे कोण? प्राचार्य. कॉलेजचे जे प्राचार्य असतात त्यांच्या प्रिन्सिपल या शब्दामध्ये शेवटी PAL येणार. प्राचार्यासाठी किंवा मुख्यसाठी जो शब्द प्रिन्सिपल वापरला जातो त्याच्या शेवटी PAL येणार आणि सिद्धांतसाठी जो प्रिन्सिपल शब्द वापरला जातो त्याच्या शेवटी PLE येणार. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सो देअर डॉक्ट्रिन, डॉक्ट्रिन म्हणजे सिद्धांत, त्यांचा जो सिद्धांत आहे तो हिंसा करण्यासाठी परवानगी देतो असं हे वाक्य आहे. जिथे डॉक्ट्रिन या शब्दासाठी समान अर्थाचा शब्द आपल्याला शोधायचा आहे. पहिलं ऑप्शन आहे अबाइडिंग टू अ प्रिन्सिपल, म्हणजे प्राचार्य किंवा मुख्य जो व्यक्ती असेल त्याला अबाइड असणे म्हणजे त्याचं सर्व मानणे, त्याचं सर्व ऐकणे. बीइंग अनलॉफुल, अनलॉफुल असणे बेकायदेशीर असणे. सो बेकायदेशीर आणि डॉक्ट्रिन सिद्धांताचा काहीही संबंध नाही. फिलिंग फेंट अबाउट समथिंग, कशाबद्दल तरी बेशुद्ध पडणे किंवा बेशुद्ध फील करणे याचाही काही संबंध नाही. अवॉइडिंग समथिंग, काहीतरी टाळणे याचाही काही संबंध नाही. म्हणजे आपल्यासमोर एकच पर्याय शिल्लक राहिला, अबाइडिंग टू अ प्रिन्सिपल, कोणत्या तरी सिद्धांतासोबत अबाइड राहणे, कोणत्या तरी सिद्धांतासोबत अबाइड राहणे म्हणजे त्याच्याशी जुळून राहणे. परंतु हा जो प्रिन्सिपल शब्द या ठिकाणी वापरलेला आहे हा AL चुकीचा आहे, हा LE असायला पाहिजे होता. तेव्हा आपलं ऑप्शन A हे बरोबर झालं असतं. तृत आपण बघू शकतो चारही ऑप्शन्स चुकीचे आहेत, परंतु आपण थोडंसं कॉमन सेन्स यूज करण्याचा प्रयत्न केला आणि आपण जर म्हटलं की PALच्या ऐवजी जर PLE असं त्यांना म्हणायचं असेल तर मग ऑप्शन A जे आहे हे ऑप्शन A बरोबर होणार आहे. सो PLE असेल तर ऑप्शन A जे आहे ते आपलं बरोबर ऑप्शन असणार आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला फक्त आगामी काळातील परीक्षांसाठी डॉक्ट्रिन हा शब्द लक्षात ठेवायचा आहे ज्याचा अर्थ होतो सिद्धांत. जिथे दोन शब्द आहे प्रिन्सिपलचे, एक प्रिन्सिपल शेवटी PLE येणार, दुसरं प्रिन्सिपल शेवटी PAL येणार. ज्याच्या शेवटी PAL येणार ते प्राचार्य असतील किंवा मुख्य असतील, ज्याच्या शेवटी LE येणार ते सिद्धांत असेल, डॉक्ट्रिन असेल. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे पिक द राईट मीनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स. आता इथे बघा, हिज परफॉर्मन्स इन द मूवी वॉज स्टुपेंडस. आपल्याला विचारलेलं आहे की राईट मीनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड. राईट मीनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड, हायलाइटेड वर्ड कोणता आहे तर हायलाइटेड वर्ड आहे स्टुपेंडस. स्टुपेंडस या शब्दाचा अर्थ होतो भव्य. स्टुपेंडस या शब्दाचा अर्थ होतो भव्य, ज्याला आपण ग्लोरियस असं देखील म्हणत असतो, ज्याला आपण ग्लोरियस असं देखील म्हणत असतो किंवा ज्याला आपण स्प्लेंडिड असं देखील म्हणत असतो. सो स्प्लेंडिड असेल, स्टुपेंडस असेल, ग्लोरियस असेल, हे तीनही एकाच अर्थाचे शब्द आहेत, लक्षात ठेवायचं. समथिंग दॅट इज अमेझिंग, जे काही अमेझिंग आहे ते ग्लोरियस असणार, जे काही अमेझिंग आहे ते स्टुपेंडस असणार, जे काही अमेझिंग आहे ते स्प्लेंडिड असणार आणि म्हणून ऑप्शन A आपलं करेक्ट ऑप्शन होणार. पुढे बघा, समथिंग ऑफ लिटल इम्पॉर्टन्स, ज्याचं फार कमी महत्व आहे त्याला स्टुपेंडस म्हणता येईल का? जे भव्य दिव्य आहे ते स्टुपेंडस आहे तर त्याला लिटल इम्पॉर्टन्स म्हणता येणार नाही. सो ऑप्शन B कॅन्सल. समथिंग व्हेरी बोरिंग, असं काही की जे खूप कंटाळवाणं आहे, जे काही कंटाळवाणे आहे त्याला आपण ग्लोरियस, स्टुपेंडस किंवा स्प्लेंडिड म्हणत नाही, म्हणून ऑप्शन C देखील आपलं उत्तर होणार नाही. त्यानंतर आहे समथिंग टेरेबल, काहीतरी भयानक. सो काहीतरी जे भयानक आहे त्याला आपण स्टुपेंडस असं म्हणत नाही आणि म्हणून या ठिकाणी करेक्ट ऑप्शन होणार समथिंग दॅट इज अमेझिंग. असं काही की जे अमेझिंग असणार आहे त्याला आपण स्टुपेंडस असं म्हणतो आणि स्टुपेंडससाठी स्प्लेंडिड आणि ग्लोरियस हे दोन समान अर्थाचे शब्द आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे पिक द राईट इडियम विच फिट्स इन टू द सेंटेन्स. आपल्याला एका करेक्ट इडियमचा वापर करायचा आहे की जो या सेंटेन्सच्या ब्लँकमध्ये करेक्टली फिट होणार आहे. आय पेड ब्लँक फॉर हिज ट्युशन फीज, म्हणजे या ठिकाणी कोणीतरी मुलगा आहे त्या मुलाची ट्युशन फीज जी आहे त्याबद्दलचं वाक्य आहे की काहीतरी पे केलेलं आहे. मी काहीतरी पे केलेलं आहे, हिज ट्युशन फीज, त्याची ट्युशन फीज जी आहे ती पे केलेली आहे असं म्हणायचं आहे. विथ अ फिंगर इन ईच पाय, फिंगर इन ईच पाय या इडियमचा अर्थ होतो अनेक गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व असणे आणि अनेक गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व असणे आपण फिंगर इन पाय म्हणत असतो.
फिंगर इन ईच पाय किंवा फिंगर इन पाय याचा अर्थ होत असतो अनेक गोष्टींमध्ये इन्व्हॉल्वमेंट असणे, त्याचा पेडशी काही संबंध नाही आणि म्हणून ऑप्शन ए आपलं उत्तर होणार नाही. त्यानंतर बघा पेड विथ टूथ अँड नेल. टूथ अँड नेलचा वापर केव्हा होतो? टूथ अँड नेल या इडियमचा वापर केव्हा होतो? जेव्हा काहीतरी सर्वपणाने सर्व शक्तीनिशी आपण काहीतरी करत असतो तेव्हा आपण टूथ अँड नेलचा वापर करत असतो. परंतु जेव्हा आपण टूथ अँड नेल या इडियमचा वापर करतो त्यासोबत आपण पे किंवा पेड या प्रकारचा शब्द वापर करत नाही आणि म्हणून ऑप्शन बी या ठिकाणी कॅन्सल होणार. त्यानंतर पुढे आहे पे थ्रू द नोज. हा एक इडियम आहे की ज्यामध्ये आपल्याला पे हा शब्द पाहायला मिळतो. पे थ्रू नोज. पे थ्रू नोज किंवा आपण त्याला द ही म्हणू शकतो. पे थ्रू द नोज. सो हा पेशी रिलेटेड असलेला एक इडियम आहे. पे थ्रू द नोज. पे थ्रू द नोज याचा अर्थ होतो वाजवीपेक्षा जास्त किंमत देणे. वाजवीपेक्षा जास्त पैसे देणे किंवा किंमत मोजणे. एखाद्या वस्तूची ठराविक किंमत असून देखील आपण त्याच्यासाठी खूप जास्त पैसे पे केले याचा अर्थ होतो आय पेड थ्रू द नोज. आय पेड थ्रू द नोज याचा अर्थ होतो वाजवीपेक्षा जास्त पैसे देणे. सो या ठिकाणी बघा पेड थ्रू द नोज म्हणजे त्याची जी ट्युशन फीज आहे ती जी ट्युशन फीज होती त्यापेक्षा अगदी जास्त फीज जी आहे ती पे केलेली आहे. सो आय पेड थ्रू द नोज फॉर हिज ट्युशन फीज. ऑप्शन सी बरोबर होईल. हे देखील ऑप्शन आपलं बरोबर होणार नाही. टर्निंग वन्स टेल याचा अर्थ होतो पळून जाणे. टर्निंग वन्स टेल याचा अर्थ होतो पळून जाणे आणि म्हणून हे देखील ऑप्शन होणार नाही. ऑप्शन सी या ठिकाणी आपलं करेक्ट ऑप्शन होणार आहे. तर हा इडियमवर विचारलेला आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे पिक द करेक्ट मीनिंग ऑफ द हायलाइटेड इडियम ऑर फ्रेज फ्रॉम द फॉलोइंग. या ठिकाणी एक इडियम आहे, त्या इडियमला हायलाइट करण्यात आलेला आहे, त्याचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे. सो बघा द रिफॉर्मर्स रेज्ड. रिफॉर्मर्स सुधारणावादी जो लोक आहेत त्यांनी रेज केलेला आहे ह्यू अँड क्राय. या ठिकाणी ह्यू अँड क्राय याला अंडरलाईन करण्यात आलेला आहे. सो ह्यू अँड क्राय या शब्दाचा अर्थ होतो गोंधळ किंवा ज्याला आपण म्हणतो आरडाओरड. गोंधळ किंवा आरडाओरड ज्याला आपण नॉईज असं म्हणत असतो. सो बघा मेकिंग ग्रेट नॉईज ॲज अ साइन ऑफ प्रोटेस्ट. प्रोटेस्टसाठी आपण या ठिकाणी काय केलेलं आहे ग्रेट नॉईज. सो हा शब्द फार महत्त्वाचा आहे ह्यू अँड क्रायसाठी आणि म्हणून ऑप्शन ए आपलं करेक्ट ऑप्शन होणार. त्यानंतर बघा बिंग स्टबन. स्टबन या शब्दाचा अर्थ होतो जिद्दी. स्टबन या शब्दाचा अर्थ होतो हट्टी. म्हणजे याचाही काही संबंध नाही ह्यू अँड क्रायसाठी, कारण ह्यू अँड क्रायचा अर्थ होतो आरडाओरड किंवा गोंधळ. बिंग डिफिकल्ट टू हँडल. असं काही की जे हँडल करण्यास डिफिकल्ट असेल याचा अर्थ म्हणजे ह्यू अँड क्राय होत नाही. ह्यू अँड क्राय म्हणजे आरडाओरड किंवा गोंधळ. थ्रो अ फिट हे देखील आपलं उत्तर होणार नाही किंवा ऑप्शन ए हेच आपलं करेक्ट उत्तर होईल. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे फिल इन द ब्लँक्स युजिंग द राईट फ्रॉम सिम्पल प्रेझेंट ऑर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. मग इथे बघा युअर फादर ब्लँक टू सी अस दिस मॉर्निंग. युअर फादर ब्लँक टू सी अस दिस मॉर्निंग. जर दिस मॉर्निंग असेल तर या ठिकाणी आपल्याला नेहमी प्रेझेंट टेन्सच यूज करावा लागतो. मग बघा या ठिकाणी प्रेझेंट टेन्स जर आपण पाहिला तर इज कमिंग इज कमिंग इज कमिंग ए बी आणि डी मध्ये प्रेझेंट टेन्स आहे, परंतु केम हा V2 असल्यामुळे ऑप्शन सी आपलं उत्तर होणार नाही, हे कॅन्सल झालं. मग आता बघा युअर फादर इज कमिंग टू सी. युअर फादर इज कमिंग टू सी अस म्हणजे तुझे फादर जे आहे ते येणार आहेत आज सकाळी आपल्याला भेटायला. तुझे फादर आज सकाळी आपल्याला भेटायला येणार आहेत किंवा येत आहेत. अँड ही ब्लँक सम ऑफ हिज फ्रेंड्स विथ हिम. आता बघा जर अँडच्या आधी इज कमिंग आहे तर अँडच्या नंतर हा जो सब्जेक्ट आहे इथे देखील आपल्याला
एकतर एम किंवा इज किंवा आर प्लस आय एन जी जोडावं लागणार. ही आहे म्हणून इज येणार आणि पुढे आय एन जी येणार. मग बघा हीच इज कमिंग, इथे इज ब्रिंगिंग ऑप्शन ए मध्ये आहे. इथे ब्रॉट हे चुकीचं आहे आणि इथे ब्रिंग्स चुकीचं आहे. सो आपल्यासमोर एकच ऑप्शन शिल्लक राहिलं ऑप्शन ए आणि हेच आपलं करेक्ट उत्तर होणार आहे. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. फाइंड द वर्ड अपोजिट इन मीनिंग टू द वर्ड आर्गो. आता हा जो शब्द आहे आर्गो याचा अर्थ होतो म्हणून, याचा अर्थ होतो म्हणून, ज्याला आपण देअर फोर किंवा सो किंवा हेन्स किंवा सो दॅट असं म्हणत असतो. सो बघा या ठिकाणी आर्गो या शब्दाचा अपोजिट शब्द आपल्याला विचारलेला आहे. आर्गो या शब्दाचा अपोजिट शब्द आपल्याला विचारलेला आहे. सो बघा आर्गो या शब्दाचा सिनोनिम हेन्स म्हणजे काय, म्हणून. इररेस्पेक्टिव्ह म्हणजे काय, ज्याचा काहीही संबंध नाही. जेव्हा संबंध असतो तेव्हा आपण म्हणून म्हणतो, परंतु जेव्हा संबंध नसतो तेव्हा आपण इररेस्पेक्टिव्ह म्हणतो. म्हणजेच अपोजिट जो शब्द आहे तो ऑप्शन बी मध्ये आहे, इररेस्पेक्टिव्ह. यानंतर बघा देअरफॉर म्हणजे काय, म्हणून. इन अकॉर्डन्स म्हणजे काय, म्हणून. सो या ठिकाणी ऑप्शन ए, ऑप्शन सी, ऑप्शन डी हे आर्गोचे सिनॉनिम्स आहेत. आपल्याला आर्गो या शब्दाचा अपोजिट शब्द पाहिजे, तो होणार आहे आपल्यासाठी इररेस्पेक्टिव्ह. ऑप्शन बी मध्ये आहे. ऑप्शन बी आपलं करेक्ट ऑप्शन होणार आहे. सो या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आर्गो हा शब्द, आणि आर्गो या शब्दाचा अर्थ होतो हेन्स, म्हणून, देअरफॉर. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे पिक द करेक्ट मीनिंग ऑफ द हायलाइटेड इडियम. ही इज रेग्युलर वेट ब्लँकेट. वेट ब्लँकेट हा एक इडियम आहे आणि याचा अर्थ होतो एक असा व्यक्ती की जो उत्साहाने भरलेला नसतो. लॅक ऑफ एन्थुझियाझम आपण ज्याला म्हणत असतो. सो या ठिकाणी बघा समवन हू लॅक्स एन्थुझियाझम. सो या ठिकाणी लॅक्स हा शब्द आहे आणि एन्थुझियाझम हा शब्द आहे. जो एन्थुझियाझम म्हणजे जो उत्साही नसतो, ज्याच्यामध्ये उत्साहीपणा नसतो, त्याला आपण वेट ब्लँकेट असं म्हणत असतो. सो ऑप्शन ए करेक्ट होणार. लॅक करेज म्हणजे वेट ब्लँकेट होणार नाही. वर्क हॉलिक म्हणजे वेट ब्लँकेट नाही. पॉझिटिव्ह पर्सनला देखील आपण वेट ब्लँकेट म्हणत नाही. सो या प्रश्नाची डिमांड ही आहे की आपल्याला वेट ब्लँकेट या इडियमचा अर्थ माहिती असणं आवश्यक आहे. आगामी काळात होणाऱ्या परीक्षांमध्ये आपल्याला वेट ब्लँकेट हा इडियम विचारला जाऊ शकतो, म्हणून महत्त्वाचा आहे. अर्थ लक्षात ठेवायचा लॅक ऑफ एन्थुझियाझम, ज्याच्यामध्ये उत्साहीपणा नसतो तो. पुढे आहे पिक द राईट अँटोनिम फॉर द वर्ड एस्थेटिक. एस्थेटिक म्हणजे काय, सौंदर्य संबंधीचा. एस्थेटिक म्हणजे काय, सौंदर्य. ठीक आहे, आपण सौंदर्य म्हणूया आणि त्याच्यासोबतचे जे अँटोनिम्स आहेत ते चेक करूया. आता सौंदर्य जर असेल तर त्याचा अँटोनिम जो होणार आहे तो होणार आहे कुरूप. म्हणून पहिला जो शब्द आहे तो आहे ब्लेमिश. ब्लेमिश या शब्दाचा अर्थ होतो डागाळलेला. ब्लेमिश या शब्दाचा अर्थ आहे डागाळलेला, की ज्याला डाग लागलेला आहे तो ब्लेमिश. ब्युटी म्हणजे सौंदर्य, सो हे होणार सिनॉनिम. ग्लॅमर म्हणजे देखील सौंदर्य संबंधित, सो हे देखील होणार सिनॉनिम. रेडियन्स म्हणजे तेजस्वी, सो हे देखील होणार सिनॉनिम. सो बी सी डी हे झाले सिनॉनिम्स. ब्लेमिश म्हणजे डागाळलेला. जर एस्थेटिक म्हणजे सौंदर्य तर डाग पडलेला आहे, डागाळलेला आहे, म्हणजेच या ठिकाणी ब्लेमिश हा आपला करेक्ट अँटोनिम होणार, विरुद्ध अर्थाचा शब्द होणार. म्हणून एस्थेटिकसाठी ब्लेमिश हा अपोजिट वर्ड आहे. मग ऑप्शन ए आपलं करेक्ट ऑप्शन या ठिकाणी होणार आहे. सो या प्रश्नातून आपल्याला हे कळतंय की एस्थेटिक हा शब्द आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. याचं स्पेलिंग देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, AESTHETIC, एस्थेटिक. आणि याचा अर्थ होतो ब्युटी किंवा ग्लेमर किंवा रेडियन्स किंवा सौंदर्य संबंधीचा. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पिक द राईट इडियम. पिक द राईट इडियम विच फिट्स इन टू द सेंटेन्स. आपल्याला एका करेक्ट इडियमचा वापर ब्लँक मध्ये करायचा आहे. द थीफ, चोर. वी कॉट, ज्या चोराला आम्ही पकडलं. इज अ, तो कोण आहे, मॅन ऑफ पार्ट्स आहे. ही हॅजन सेड अ वर्ड टू अस येट. त्याने आम्हाला एक शब्दही बोललेला नाहीये, त्याने आम्हाला एक शब्द देखील सांगितलेला नाहीये. ज्या चोराला आम्ही पकडलेला आहे त्या चोराने एक शब्द देखील बोललेला नाहीये. सो मॅन ऑफ पार्ट्स,
मॅन ऑफ पार्ट्स म्हणजे काय? एक असा व्यक्ती की जो सर्व फील्डमध्ये कुशल असतो. जॅक ऑफ ऑल ट्रेड्स ज्याला आपण म्हणतो, की सर्व ठिकाणी चित्रकला असेल, लिखाण काम असेल, कोणतेही काम असेल त्यामध्ये तो पारंगत असेल, त्याला आपण मॅन ऑफ पार्ट्स म्हणतो. परंतु ज्याप्रमाणे या ठिकाणी चोराला पकडलेला आहे आणि चोर एक शब्दही बोलत नाहीये, तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो की इथे मॅन ऑफ पार्ट्सचा काहीही संबंध नाही. त्यानंतर पुढे बघा, द थिफ वी कॉट इज, ज्या चोराला आम्ही पकडलेला आहे, इज अ हार्ड नट टू क्रॅक, ही हॅजंट सेड अ वर्ड येट टू अस. ज्या चोराला आम्ही पकडलेला आहे तो कसा आहे? हार्ड नट टू क्रॅक आहे, डिफिकल्ट टू अंडरस्टँड आहे, ज्याला लवकर समजू शकत नाही तो आहे. सो द थिफ वी कॉट इज डिफिकल्ट टू अंडरस्टँड, ही हॅजंट सेड अ वर्ड टू अस येट. त्याने आम्हाला एक शब्दही बोललेला नाहीये. सो या ठिकाणी ऑप्शन बी जे आहे हे आपलं करेक्ट ऑप्शन होऊ शकतं. त्यानंतर बघा, वेट ब्लँकेट. वेट ब्लँकेटचा अर्थ आत्ताच आपण पाहिला की ज्याला उत्साहीपणा कमी असतो तो असतो वेट ब्लँकेट. सो या ठिकाणी चोर आणि तो जो एक शब्दही बोलत नाहीये याचा अर्थ त्याला उत्साह नाहीये असं नाहीये. आणि मॅन ऑफ मेनी वर्ड्स, मॅन ऑफ मेनी वर्ड्स म्हणजे काय? टॉकेटिव्ह. मॅन ऑफ मेनी वर्ड्स म्हणजे काय? टॉकेटिव्ह. एक असा व्यक्ती की जो खूप बोलत असतो, ज्याला आपण बडबड्या असं म्हणत असतो, ज्याला आपण वाचाळवीर असं म्हणत असतो, ज्याला आपण चॅटरबॉक्स म्हणत असतो, ज्याला आपण टॉकेटिव्ह म्हणत असतो. मग इथे तर हा चोर एक शब्दही बोललेला नाहीये, तर तो टॉकेटिव्ह होणार का? अजिबात नाही. म्हणजे ऑप्शन डी देखील कॅन्सल झालं. केवळ एकच ऑप्शन शिल्लक राहिला, हार्ड नट टू क्रॅक. सो हार्ड नट टू क्रॅक या शब्दाचा अर्थ होतो डिफिकल्ट टू अंडरस्टँड. ज्या चोराला आम्ही पकडलेला आहे हे इज डिफिकल्ट टू अंडरस्टँड, तो समजण्याच्या पलीकडे आहे, कारण त्याने अजूनपर्यंत एक शब्द देखील बोललेला नाहीये, अजूनपर्यंत त्याने त्याचं मौन जे आहे ते सोडलेलं नाहीये. या अर्थाने हार्ड नट टू क्रॅक जो आहे हे करेक्ट इडियम या ठिकाणी होणार आहे. तर डिमांड या क्वेश्चनची ही आहे की आपल्याला या ठिकाणी करेक्ट जो इडियम आहे तो यूज करता आला पाहिजे. त्यासाठी या 4 इडियम्सचा अर्थ आपणास माहिती असणं आवश्यक आहे. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द सेंटेन्स. हर आईज आर लाईक द आईज ऑफ अ स्टॅच्यू. आता बघा या ठिकाणी हर आईज म्हणजे तिचे डोळे, आईज ऑफ अ स्टॅच्यू एका पुतळ्याच्या डोळ्यासारखे आहेत. सो या ठिकाणी कंपॅरिझन तर केलेली आहे, परंतु कंपॅरिझन करताना लाईक या शब्दाचा वापर केलेला आहे. जर कंपॅरिझन करताना, तुलना करताना लाईक किंवा ॲज या शब्दांचा वापर केलेला असेल तर तो अलंकार असणार आहे सेमिली, तर तो अलंकार किंवा फिगर ऑफ स्पीच असणार आहे सेमिली. सो मेटॅफोर हा अलंकार बरोबर नाही, पर्सोनिफिकेशन हा देखील होणार नाही, अतिशयोक्ती हायपरबोल देखील. सिमिली हा या ठिकाणी करेक्ट ऑप्शन होणार आहे. सो सिमिली इज द राईट ऑप्शन. ऑप्शन डी इज करेक्ट. सो हा फिगर ऑफ स्पीचवर विचारलेला प्रश्न आहे. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. फाइंड द मीनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स. सेंटेन्समध्ये हायलाइट केलेल्या शब्दाचं मीनिंग आपल्याला सांगायचं आहे. द ग्रँड ज्युरी. ज्युरी म्हणजे कोण? जे जज लोकांचा ग्रुप आहे तो. इंडिक्टेड टॉम फॉर मर्डर. आता हा जो शब्द आहे इंडिक्ट, हा जो शब्द आहे इंडिक्ट याचा अर्थ सर्वांना माहिती असेल, आरोप लावणे. इंडिक्ट या शब्दाचा अर्थ होतो आरोप लावणे. यासाठी आणखी कोणता शब्द आहे? तर यासाठी आणखी शब्द आहे अक्यूज. यासाठी आणखी शब्द कोणता आहे? तर तो आहे चार्ज. सो फॉरगिव्ह म्हणजे माफ करणे, हा याचा समान अर्थाचा शब्द होत नाही. ॲक्विटेड म्हणजे निर्दोष किंवा दोषमुक्त करणे, सो हे देखील आपलं उत्तर होणार नाही. चार्ज म्हणजे गुन्हा दाखल करणे असंही म्हणू शकतो, किंवा आरोप दाखल करणे किंवा आरोपित करणे असं देखील आपण म्हणू शकतो. सो चार्ज म्हणजे आरोप लावणे, इंडिक्ट म्हणजे आरोप लावणे. सो या ठिकाणी करेक्ट मिनिंग जो इंडिक्टेडचा आहे तो होणार आहे चार्ज्ड. आणि त्यानंतर पार्डन म्हणजे क्षमा करणे, सो हे देखील आपलं उत्तर होणार नाही. म्हणून ऑप्शन सी आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होणार आहे. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, पिक द करेक्ट मिनिंग ऑफ द हायलाइटेड इडियम ऑर फ्रेज फ्रॉम द फॉलोइंग. एका सेंटेन्समध्ये इडियम किंवा फ्रेज दिलेली आहे, त्याचं करेक्ट मिनिंग आपल्याला शोधायचं आहे. आय वॉज कम्प्लिटली ॲट सी. आय वॉज कम्प्लिटली ॲट सी विथ माय न्यू बँकिंग सिस्टीम.
माझी जी नवीन बँकिंग सिस्टीम आहे त्या नवीन बँकिंग सिस्टीमसोबत मी कम्प्लिटली ॲट सी होतो. ॲट सी म्हणजे पूर्णतः कन्फ्यूज असणे, पूर्णतः गोंधळणे, ज्याला आपण बॅफल किंवा कन्फ्यूज असं म्हणत असतो. सो बघा, कम्प्लिटली लॉस्ट ऑर कन्फ्यूज्ड. कम्प्लिटली कन्फ्यूज म्हणजेच काय, ॲट सी, म्हणजे ऑप्शन ए हेच आपलं करेक्ट ऑप्शन होणार. त्यानंतर इन स्टेट ऑफ डिसऑर्डर. डिसऑर्डर म्हणजे जी ऑर्डर आहे, अरेंजमेंट आहे, ते डिसअरेंजमेंट झालेली आहे. सो ऑप्शन बी देखील आपलं उत्तर होणार नाही. बी ॲट इज म्हणजे कोणती तरी गोष्ट अगदी सहजतेने करणे, हे ॲट सीच्या अगदी विरोधात जाणार आहे. टू बी कम्फर्टेबल, एखाद्या गोष्टीसोबत कम्फर्टेबल असणे, हे देखील ॲट सीच्या विरुद्ध आहे. सो केवळ एक ऑप्शन शिल्लक राहिलं, ऑप्शन ए, कम्प्लिटली कन्फ्युज्ड ज्याला आपण म्हणत असतो किंवा कम्प्लिटली बॅफल्ड आपण ज्याला म्हणत असतो, तेच असणार आहे ॲट सी. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे पिक द राईट अँटोनिम फॉर द वर्ड स्टिंगी. स्टिंगी या शब्दाचा अर्थ होतो कंजूष. स्टिंगी या शब्दाचा अर्थ होतो कंजूस आणि इथे आपला अँटोनिम विचारलेला आहे. जर स्टिंगी म्हणजे कंजूस तर याचा अँटोनिम, याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द जो असणार आहे तो असणार आहे खर्चिक, जो खूप जास्त पैसे खर्च करतो. लॅविश या शब्दाचा अर्थ होतो खूप जास्त पैसे खर्च करणे. सो ऑप्शन ए कंजूससाठी करेक्ट अँटोनिम होणार. मायझरली, मायझरली या शब्दाचा अर्थ होतो कंजूसपणा. सो ऑप्शन बी देखील या ठिकाणी चुकीचा आहे. सिंकिंग या शब्दाचा अर्थ होतो डुबणे. सो याचा स्टिंगी या शब्दाशी अँटोनिमशी काही संबंध नाही. आणि इलॉजिकल या शब्दाचा अर्थ होतो अतार्किक. सो अतार्किक आणि स्टिंगी कंजूस सिनोनिम अँटोनिम काहीही संबंध नाही. केवळ एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, ऑप्शन ए. लॅविश या शब्दाचा अर्थ होतो खूप पैसे खर्च करणे, उधळपट्टी करणे आणि स्टिंगी या शब्दाचा अर्थ होतो कंजूस, म्हणून स्टिंगी आणि लॅविश एकमेकांचे अँटोनिम्स होणार. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच. पुन्हा एकदा फिगर ऑफ स्पीचवर विचारलेला हा प्रश्न आहे. माय हाऊस इज अ फ्रेंड हू प्रोटेक्ट्स मी. माय हाऊस इज अ फ्रेंड हू प्रोटेक्ट्स मी. माझं घर जे आहे हे माझा मित्र आहे. म्हणजे या ठिकाणी निर्जीव वस्तूला सजीव बनवलेला आहे. निर्जीव वस्तूला सजीव बनवलेला आहे. माझं घर जे आहे तो माझा मित्र आहे. ॲक्च्युली घर जे आहे ते कधीच मित्र होऊ शकत नाही, कारण या ठिकाणी एक व्यक्तीच हा दुसऱ्या व्यक्तीचा मित्र होऊ शकतो. आणि म्हणून या ठिकाणी घराला पर्सन सारखं ट्रीट केलं जात आहे. घराला पर्सन सारखं ट्रीट केलं जात आहे. जर एखाद्या निर्जीव वस्तूला पर्सन सारखं ट्रीट केलं जात असेल तर त्याला आपण पर्सोनिफाय असं म्हणत असतो. त्याला आपण काय म्हणत असतो? पर्सोनिफाय असं म्हणत असतो. सो हा जो अलंकार होणार आहे हा पर्सोनिफिकेशन होणार आहे. सो युफिमिझम रॉंग, सिमिली रॉंग, पर्सोनिफिकेशन जे आहे हे आपलं करेक्ट ऑप्शन होणार. हायपरबोल म्हणजे ही अतिशयोक्ती देखील नाहीये. सो फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी होणार आहे पर्सोनिफाय. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे पिक द करेक्ट मीनिंग ऑफ द हायलाइटेड इडियम ऑर फ्रेज. खूप सारे प्रश्न इथे वर्ड किंवा इडियमवरच आपल्याला विचारण्यात आलेले आहे. द गव्हर्नमेंट वॉन्ट द सिटीजन टू कीप देअर सराउंडिंग्स क्लीन टू अवॉइड अ ब्रेक आउट ऑफ मलेरिया. आता या ठिकाणी ब्रेक आउट हा जो फ्रेज आहे याचा आपल्याला करेक्ट मीनिंग विचारलेला आहे. ब्रेक आउट या शब्दाचा अर्थ होतो पसरणे, खूप झपाट्याने पसरणे. ज्याप्रमाणे कोविड-19चा जो ब्रेकआउट झाला होता, ज्याप्रमाणे कोविड-19 पसरला होता, झपाट्याने पसरला होता, अशासाठी आपण ब्रेकआउट किंवा झपाट्याने पसरणे यासाठी वापरत असतो. टू अराइज सडनली, बघा या ठिकाणी टू अराइज सडनली हे आपलं करेक्ट उत्तर होणार. डिस्पर्स म्हणजे पांगवणे हे आपलं उत्तर होणार नाही. कॉज टू एलिमिनेट, एलिमिनेट करण्याचं कारण असणे हे देखील ब्रेकआउट होणार नाही. एंड किंवा डिसकंटिन्यू साठी देखील आपण ब्रेकआउटचा वापर करत नाही. अराइज सडनली, अचानक जे उद्भवलेलं आहे आणि खूप ठिकाणी पसरत आहे त्याला आपण काय म्हणत असतो? ब्रेकआउट असं म्हणत असतो. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे फाइंड द मीनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. देअर आर फ्यू वर्कर्स लेफ्ट टू हर कॅलिबर. कॅलिबर हा शब्द सर्वांना माहिती असेल. कॅलिबर या शब्दाचा अर्थ होतो ॲबिलिटी, जी क्षमता आहे आपल्यामध्ये, जी क्षमता आहे ज्याला आपण आपलं कॅलिबर असं म्हणत असतो त्याला आपण क्षमता किंवा कॅलिबर म्हणत असतो. सो लोलीनेस या शब्दाचा अर्थ होतो नम्रता. सो ऑप्शन ए कॅन्सल होणार नाही.
ॲबिलिटी या शब्दाचा अर्थ होतो क्षमता. सो कॅलिबर, ॲबिलिटी दोघी एकमेकांचे सिनॉनिम्स आहेत. वीकनेस म्हणजे अशक्तपणा आणि इनेप्टीनेस म्हणजे अयोग्यपणा. सो या ठिकाणी ऑप्शन बी जे आहे हे ऑप्शन बी आपलं करेक्ट ऑप्शन होणार आहे. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग सेंटेन्स. फिगर ऑफ स्पीचचा हा तिसरा प्रश्न आहे. वी डोंट हॅव अ रुपी लेफ्ट विथ अस. आमच्याकडे 1 रुपया सुद्धा शिल्लक नाहीये. असं सेंटेन्स बऱ्याचदा आपण बोलत असतो की आमच्याकडे 1 रुपया सुद्धा शिल्लक नाहीये परंतु पैसे असतात. म्हणजे अशी परिस्थिती नसते की 1 रुपया सुद्धा नसतो. अशा प्रकारचे सेंटेन्सेस बोलणे ही एक अतिशयोक्ती मानली जाते. आमच्याकडे 1 रुपया पण नाहीये असं सेंटेन्स म्हणणं ही एक प्रकारची अतिशयोक्ती मानली जाते. म्हणून या ठिकाणी मेटाफोर हा आपला अलंकार होणार नाही. हायपरबोल म्हणजे अतिशयोक्ती म्हणून ऑप्शन बी बरोबर होणार. सेमिली या ठिकाणी तुलना वगैरे केलेली नाहीये म्हणून सेमिली येणार नाही. ऑक्झिमोरॉन 2 विरुद्ध अर्थाचे शब्द एकसोबत वापरले गेलेले नाहीये म्हणून ऑक्झिमोरॉन देखील आपलं उत्तर होणार नाही. केवळ आणि केवळ हायपरबोल हेच आपलं करेक्ट फिगर ऑफ स्पीच या सेंटेन्ससाठी होणार आहे. यानंतर बघा पुढचा सेंटेन्स. सप्लाय द करेक्ट टेन्स ऑफ द वर्ब इन द सेंटेन्स. या सेंटेन्समध्ये करेक्ट वर्बचा आपल्याला वापर करायचा आहे. इथे म्हटलेलं आहे नेवर सच अ थिंग. जर वाक्यामध्ये नेवरचा वापर असेल किंवा एवरचा वापर असेल, जर वाक्यात एवरचा वापर असेल किंवा नेवरचा वापर असेल अशा परिस्थितीत एकतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स यूज केला जातो किंवा पास्ट परफेक्ट टेन्स यूज केला जातो. सो या ठिकाणी बघा हॅड हॅपन्ड पास्ट परफेक्ट, हॅड हॅपन्ड पास्ट परफेक्ट. सो हॅपन्ड हा पास्ट इंडेफिनेट आहे, हॅपन्ड हा पास्ट इंडेफिनेट आहे म्हणून सी आणि डी आपलं उत्तर होणार नाही. सो आपण म्हणणार नेवर सच अ थिंग हॅड हॅपन टू मी ऑल माय लाईफ. अशा प्रकारची घटना कधीच माझ्या जीवनात घडली नव्हती. अशा प्रकारची घटना कधीच माझ्या जीवनात घडली नव्हती. आणि पुढे आय वॉज फ्युमिंग. सो या ठिकाणी वॉज पण आहे, इथे विल बी आहे. सो हॅड हॅपन्ड बरोबर आहे परंतु जर वाक्य पास्टमध्ये आहे तर वॉज बरोबर होईल. वाक्य जर पास्टमध्ये आहे तर पुढचं वाक्य फ्युचरमध्ये जाणार नाही म्हणून सेंटेन्स बी या ठिकाणी कॅन्सल झालं. आणि या ठिकाणी बघा फ्युमिंग, फ्युमिंग या शब्दाचा अर्थ होतो क्रोधित होणे. फ्युमिंग या शब्दाचा अर्थ होतो क्रोधित होणे आणि म्हणून आय वॉज फ्युमिंग आणि म्हणून मी क्रोधित झालो होतो. तर अशा पद्धतीने ऑप्शन ए आपलं राईट ऑप्शन होणार. पुढचा प्रश्न. फाइंड द मीनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स. हायलाइटेड वर्डचा मीनिंग आपल्याला सांगायचा आहे. हर न्यू डाएट वॉज जस्ट अनदर फॅड. फॅड म्हणजे लहर, फॅड म्हणजे लहर. फॅड म्हणजे काय? एक लहर आलेली आहे ज्याला आपण हुक्की असं देखील म्हणत असतो. सो हर न्यू डाएट वॉज जस्ट अनदर लहर फॅड. मग आता बघा ट्रेडिशन म्हणजे परंपरा. सो परंपरा ही फार काळापासून चालत आलेली असते आणि पुढेही चालू असते, त्याला फॅड म्हटलं जाणार नाही. प्लान जो आहे ही एक योजना असते, एक सूत्रबद्ध योजना असते, त्याला फॅड म्हणता येणार नाही. व्हीम या शब्दाचा अर्थ होतो लहर किंवा हुक्की किंवा फॅड म्हणून फॅड आणि व्हीम हे दोन्ही एकाच अर्थाचे शब्द आहेत. फॅड आलेला आहे, आपण म्हणतो ना आजकाल जीन्सचं फॅड आलेलं आहे, कोण म्हणतं आजकाल मोबाईल यूज करण्याचं फॅड आलेलं आहे. सो हे काय आहे? एक लहर आहे ज्याला आपण व्हीम असं देखील म्हणत असतो. आणि कस्टम म्हणजे देखील परंपरा. सो ऑप्शन सी या ठिकाणी आपलं करेक्ट ऑप्शन होणार आहे. फॅड या शब्दासाठी करेक्ट मिनिंग असलेला शब्द व्हीम आहे, लक्षात ठेवायचं. यानंतर बघा सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस फॉर्म ऑफ द सेंटेन्स. या सेंटेन्सचा करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस आपल्याला शोधायचा आहे. सब्जेक्ट आहे वी, ॲप्रिशिएट आहे व्हर्बचा फर्स्ट फॉर्म, योर हॉस्पिटॅलिटी आहे ऑब्जेक्ट. सो ऑब्जेक्ट बनणार सब्जेक्ट म्हणून योर हॉस्पिटॅलिटीने आपल्या वाक्याची सुरुवात होईल. सो इथे आहे योर हॉस्पिटॅलिटी, इथे आहे वी, सो ऑप्शन बी कॅन्सल. इथे योर हॉस्पिटॅलिटी पाहिजे, सो ऑप्शन सी कॅन्सल. इथे योर हॉस्पिटॅलिटी पाहिजे, सो ऑप्शन डी कॅन्सल. केवळ एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, ऑप्शन ए. सो बघा योर हॉस्पिटॅलिटी, योर हॉस्पिटॅलिटी. V1 असेल तर अमेझार प्लस V3 येणार. सो इथे अमेझार पैकी एज घेतला, ॲप्रिशिएटचा V3 ॲप्रिशिएटेड करावा लागेल, मग बाय लिहा आणि हा V पुढे गेल्यानंतर अस होईल, फुल स्टॉप द्या. सो केवळ ऑप्शन ए जे आहे हे ऑप्शन ए करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस आहे. सो अगदी सोपा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. यानंतर पुढे चला. फाइंड द मिनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड ऑफ द सेंटेन्स. सेंटेन्समध्ये असलेला हायलाइटेड शब्दाचा मिनिंग आपल्याला सांगायचा आहे. ट्रिम. ट्रिम या शब्दाचा अर्थ होतो कापणे.
ट्रिम या शब्दाचा अर्थ होतो कट करणे, परंतु एक सिलेक्टेड पोर्शन जेव्हा कट केला जातो त्याला आपण क्रॉप असं म्हणत असतो किंवा त्याला आपण ट्रिम असं म्हणत असतो. म्हणजे पूर्णतः आपण त्याला मुळापासून अपरूट करत नाही, तर वरवर जेव्हा आपण त्याला कट करत असतो त्याला आपण ट्रिम असं म्हणतो किंवा क्रॉप असं म्हणत असतो. सो या ठिकाणी बघा, ट्रिमसाठी स्मॉल हा सिनॉनिम नाही, क्रॉप हा राईट सिनॉनिम आहे. थ्रो म्हणजे फेकणे आणि बॉईल म्हणजे उकडणे. सो राईट ऑप्शन या ठिकाणी काय होणार आहे, ऑप्शन बी, दॅट इज क्रॉप. सो ऑप्शन बी आपलं करेक्ट ऑप्शन होईल. यानंतर बघा पुढचा प्रश्न, फाइंड द मीनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स. पुन्हा एकदा हायलाइट केलेल्या शब्दाचं मीनिंग आपल्याला शोधायचं आहे. दिस वॉज अ क्राफ्टी मॅनोवर टू आउटविट हिज प्रेशर. सो हा जो शब्द आहे या शब्दाचा स्पेलिंग देखील आपल्याला विचारला जाऊ शकतो आणि याचा मीनिंग देखील आपल्याला विचारला जाऊ शकतो. सो मानोवर या शब्दाचा अर्थ होतो युक्ती. हे आपण ऑलरेडी स्पेलिंग मिस्टेकचे जे लेक्चर्स आहेत त्यामध्ये देखील हे शब्द पाहिलेले आहेत. सो या ठिकाणी आउटस्मार्ट या शब्दाचा अर्थ देखील युक्ती होतो. सो ऑप्शन ए बरोबर. असिस्ट या शब्दाचा अर्थ होतो मदत करणे, जसा युक्तीशी संबंध नाही. क्लिअर आउट या शब्दाचा अर्थ होतो पूर्णतः साफ करणे, पूर्णतः संपवणे, त्याचा युक्तीशी काही संबंध नाही. आणि प्रोटेक्ट म्हणजे रक्षण किंवा संरक्षण करणे, ज्याचा युक्तीशी काहीही संबंध नाही. त्यामुळे आउटविट असेल किंवा आउटस्मार्ट असेल किंवा मानोवर असेल, हे सर्व शब्द एकाच अर्थाचे आहे. आणि म्हणून या ठिकाणी आउटस्मार्ट म्हणजे युक्ती आणि मानोवर म्हणजे देखील काय होणार आहे, युक्ती होणार आहे. सो हे शब्द फार महत्त्वाचे आहे, लक्षात ठेवायचे. यानंतर पुढचा प्रश्न घ्या, फाइंड द मीनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड. पुन्हा एकदा हायलाइट केल्या वर्डचा आपल्याला मीनिंग शोधायचं आहे. इट इज र्यूड टू मॉक. मॉक म्हणजे काय, थट्टा करणे. मॉक म्हणजे काय, थट्टा करणे. एखाद्या व्यक्तीची जेव्हा तुम्ही थट्टा करतात त्याला मॉकिंग करतात असं म्हटलं जातं. ॲट समवन्स मिस्टेक, एखाद्याच्या मिस्टेकची तुम्ही मॉक करतायत, एखाद्याच्या चुकीवर तुम्ही थट्टा करतायत, तर त्यासाठी कोणता शब्द आहे, टॉन्ट म्हणजे टोमणा. मॅनिपुलेट म्हणजे डॅमेज करणे, खराब करणे. प्रिटेंड म्हणजे ढोंग करणे, हे सुद्धा थट्टा करण्यासाठी होणार नाही. अँगर म्हणजे राग येणे किंवा क्रोध असणे, सो हे थट्टा करण्याशी संबंधित नाही. टॉन्ट म्हणजे टोमणा मारणे, एखाद्याने मिस्टेक केली आणि तुम्ही टोमणा मारतायत म्हणजे त्याची थट्टा करतायत. सो या ठिकाणी मॉक आणि टॉन्ट हे दोन्ही एकमेकांचे सिनॉनिम्स म्हटले जातील. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, पिक द राईट मीनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड ऑफ द सेंटेन्स. पीपल से अरविंद इज कॅप्शियस पर्सन. कॅप्शियस पर्सन म्हणजे काय, एक असा व्यक्ती की ज्याला खुश केलं जाऊ शकत नाही, एक असा व्यक्ती ज्याला आपण खुश करू शकत नाही. त्याच्यासाठी आणखी एक शब्द आहे मेटिक्युलस. त्यासाठी आणखी एक शब्द आहे मेटिक्युलस आणि आणखी एक शब्द तुम्ही पाहिला असेल फास्टडस. सो हे दोन शब्द आहे की हे शब्द जेव्हा येतील तेव्हा म्हटलं जाईल की हे जे व्यक्ती असतात त्यांना कधीच आनंदी केलं जाऊ शकत नाही. आणि त्यामध्ये हा एक आहे कॅप्शियस. सो कॅप्शियस जर पाहिला तर शब्द आहे, मेटिक्युलस आणि फास्टडेस जर पाहिले तर वनवर सबस्टिट्यूशन्स आहेत. सो या ठिकाणी बघा, अ चॅरिटेबल काइंड ऑफ पर्सन, दान धर्म करणारा व्यक्ती नाही. अ पर्सन हु इज अनडिमांडिंग, कोणतेही डिमांड करत नाही आणि इझी गोईंग होणार नाही. पर्सन हु इज हार्ड टू प्लीज, एक असा व्यक्ती की ज्याला आनंदी करणं खूप कठीण असतं. प्लीज म्हणजे आनंदी करणे, खुश करणे, आणि हार्ड म्हणजे कठीण. ज्या व्यक्तीला खुश करणं, आनंदी करणं कठीण जातं त्याला फास्टडेस किंवा मेटिक्युलस किंवा कॅप्शियस असं म्हटलं जातं. सो ऑप्शन सी बरोबर होणार. सेल्फिश व्यक्तीला आपण मेटिक्युलस किंवा फास्टडेस किंवा कॅप्शियस म्हणत नाही. सो ऑप्शन सी या ठिकाणी आपलं करेक्ट ऑप्शन होणार आहे. सो कॅप्शियस, मेटिक्युलस आणि फास्टडेस हे तीनही शब्द लक्षात ठेवायचे. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच. वी कुडंट वेट टू स्टे आउट अलोन टुगेदर. आता बघा या ठिकाणी दोन शब्द आहे. एक आहे अलोन. अलोन म्हणजे काय, एकटा. आणि टुगेदर. टुगेदर या शब्दाचा अर्थ काय होतो, टुगेदर या शब्दाचा अर्थ होतो एकत्र किंवा सोबत. एकत्र किंवा सोबत. मग बघा, एक शब्द आहे अलोन म्हणजे एकटा आणि दुसरा शब्द आहे टुगेदर म्हणजे सोबत. जर अशा प्रकारचे विरुद्ध अर्थाचे शब्द एकमेकांसोबत येत असतील, अलोन म्हणजे एकटा, टुगेदर म्हणजे सोबत. अलोन म्हणजे एकटा, टुगेदर म्हणजे सोबत, दोन्ही शब्दांचा एकत्रित वापर केलेला आहे.
आणि अशा प्रकारे दोन विरुद्ध शब्दांचा जर एकत्रित वापर सेंटेन्समध्ये केला असेल तर अशा परिस्थितीत ऑक्झिमोरॉन नावाचा जो अलंकार आहे तो तयार होत असतो आणि म्हणून ऑक्झिमोरॉन ऑप्शन डी मध्ये आहे. इथे पर्सनला पर्सोनिफिकेशन नाहीये, मेटाफोर नाही, युफेमिझम नाही. सो ऑप्शन डी आपलं करेक्ट ऑप्शन या ठिकाणी होणार आहे. आपण बऱ्याचदा असं म्हणतो ओल्ड न्यूज की ही जुनी बातमी आहे. न्यूजचा अर्थच मुळात होतो नवीन बातमी. न्यूजचा अर्थच मुळात होतो फ्रेश न्यूज किंवा नवीन बातमी. आणि आपण जर ओल्ड आणि न्यूज हे दोन्ही शब्द एकत्र यूज केले तर या ठिकाणी ओल्ड म्हणजे जुनी आणि न्यूज म्हणजे नवीन बातमी. तर हे होणार जुनी नवीन बातमी. म्हणजे दोनही विरुद्ध अर्थाचे शब्द आपण एकत्र वापरतोय. मग अशा परिस्थितीत देखील ऑक्झिमोरॉन हा जो अलंकार आहे हा तयार होणार आहे. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे कन्वर्ट द फॉलोइंग ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह. खाली दिलेलं ॲक्टिव्ह सेंटेन्स पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपल्याला टर्न करायचं आहे. सो द बॉय हा सब्जेक्ट आहे, टीज्ड हा व्हर्बचा सेकंड फॉर्म आहे, द गर्ल हा ऑब्जेक्ट आहे. सो द गर्ल आता सब्जेक्ट बनणार. द गर्ल, द गर्ल, द गर्ल आणि द गर्ल. V2 असल्यामुळे वॉज प्लस V3 येणार. सो इथे इज आहे, ऑप्शन ए कॅन्सल. इथे हॅड आहे, ऑप्शन बी कॅन्सल. इथे वॉज बरोबर, इथे वॉज बरोबर. हा टीज्ड आहे, याचा V3 बनणार, टीज्ड होणार. सो टीज्ड बरोबर आहे, बीइंग चुकीचं आहे, ऑप्शन डी कॅन्सल, ऑप्शन सी बरोबर. त्यानंतर बाय हा शब्द येणार आणि द बॉय जो आहे ऑब्जेक्टकडे जाणार. द बॉय ऑब्जेक्टकडे गेला आणि म्हणून ऑप्शन सी या ठिकाणी आपलं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस होणार आहे. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे पिक द राईट मीनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड ऑफ द सेंटेन्स. सेंटेन्स इज व्हाईल अन ओल्ड डॉग कॅन बी क्वाईट ऑब्स्टिनेट. ऑब्स्टिनेट या शब्दाचा अर्थ आताच मी तुम्हाला सांगितला की जो हट्टी असतो किंवा जो जिद्दी असतो त्याला आपण ऑब्स्टिनेट असं म्हणत असतो. सो स्टबन या ठिकाणी स्टबनली रिफ्युजिंग टू चेंज वन्स ओपिनियन. सो स्टबन हा जो शब्द आहे स्टबन, STUBBORN स्टबन आणि ऑब्स्टिनेट हे दोन्ही एकमेकांचे सिनॉनिम्स आहेत, हे लक्षात ठेवायचं. सो ऑप्शन ए आपलं राईट ऑप्शन होणार. टू बी अनट्रुथफुल हे ऑब्स्टिनेटसाठी बरोबर नाही. पझल्ड म्हणजे गोंधळाच्या अवस्थेत असणे हे देखील उत्तर होणार नाही. ओव्हरली अटॅचमेंट हे देखील आपलं उत्तर होणार नाही. केवळ ऑप्शन ए हे आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होणार आहे. आणि यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच. सेंटेन्स बघा. लास्ट नाईट आय स्लेप्ट लाईक अ डॉग. लाईक हा शब्द असेल, आत्ताच सांगितलं, लाईक हा शब्द असेल, ॲज हा शब्द असेल तर अलंकार कोणता तयार होतो? तर अलंकार तयार होतो सिमिली. सिमिली ऑप्शन सी मध्ये आहे. बाकीचे सर्व ऑप्शन्स काय होणार? चुकीचे होणार. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. फाइंड द अपोजिट इन द मीनिंग टू द वर्ड. हा जो शब्द आहे ग्लटन, खूप वेळेस सांगितलेला आहे. ग्लटन या शब्दाचा अर्थ होतो खादाड व्यक्ती. ग्लटन या शब्दाचा अर्थ होतो खादाड म्हणजे खूप खाणारा. गॉर्जर, GORGER हा सुद्धा खादाड व्यक्ती असणार. त्यानंतर हॉग हा सुद्धा खादाड व्यक्ती आहे. ईटर म्हणजे खाणारा. ईटर म्हणजे काय? खाणारा. आणि फास्टिंग म्हणजे उपवास असणारा. फास्टिंग म्हणजे काय? उपवास असणारा. सो या ठिकाणी बघा फाइंड द वर्ड अपोजिट विचारलेला आहे. ग्लटन म्हणजे खादाड, गॉर्जर म्हणजे खादाड, हॉग म्हणजे खादाड, ईटर म्हणजे खाणारा. म्हणजे हे चारही शब्द खाण्याशी संबंधित आहे. फास्टिंग म्हणजे न खाणे, उपवास ठेवणे. सो ग्लटनचा अपोजिट जो शब्द आहे तो होणार आहे ऑप्शन डी या ठिकाणी फास्टिंग. तर अशा पद्धतीने 10 जून 2019 रोजी झालेल्या या वनरक्षक पेपरमध्ये मॅक्सिमम क्वेश्चन्स हे वर्डवर विचारलेले आहे, इडियम्सवर विचारलेले आहे, फिगर ऑफ स्पीचवर विचारलेले आहे, 2 प्रश्न ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइसवर विचारलेले आहे, 1 प्रश्न जो आहे तो टेन्सवर विचारलेला आहे. त्यामुळे TCS परीक्षा, TCS पॅटर्ननुसार होणारी जी परीक्षा असते त्यामध्ये देखील आपल्या वर्डला जास्त फोकस केलेलं असतं आणि म्हणून या शब्दांना आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. हे शब्द आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. सो या पेपरमध्ये आलेले सर्व शब्द एका नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून ठेवा. ऑप्शन्स जे सांगितले ते पण व्यवस्थित लिहून ठेवा आणि त्यांचे अर्थ त्यांच्यासमोर लिहून हे व्यवस्थित एकदा परीक्षेला जाण्याच्या आधी वाचून जा. म्हणजे तुम्हाला बरेच शब्द जे आहेत ते व्यवस्थित तोंडपाठ असतील. तर अशा प्रकारे वनरक्षकचे जे संपूर्ण पेपर्स झालेले
आहेत त्या संपूर्ण पेपर्समध्ये आपल्याला वर्ड्सवरच जास्त प्रश्न विचारलेले आहे. त्यामुळे या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आजही आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, जेणेकरून आगामी काळात TCS पॅटर्ननुसार होणाऱ्या परीक्षांमध्ये आपल्याला याचा फायदा होईल. आजच्या सेशनमध्ये फक्त इतकंच. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय.